आज आपण कॉमन एरर्स इन इंग्लिश हा भाग अभ्यासणार आहोत. कॉमन एरर्स म्हणजे आपण दैनंदिन वापरत असलेल्या इंग्रजी वाक्यामध्ये काही मायनर चुका करत असतो आणि त्या चुका होऊ नयेत यासाठी आपण त्या दुरुस्त करणार आहोत. तसेच हा भाग शालेय व महाविद्यालयीन परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा हा भाग बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर आपण पहिल्यांदा एक एक वाक्य आणि त्याच्यामध्ये काय एरर झालेली आहे आणि त्याची आपण दुरुस्ती पण करणार आहोत. पहिलं वाक्य पहा, वन ऑफ द डॉंकी इज व्हाईट. आता यामध्ये काय एरर झालेले आपण लाल शाईनं मार्क केलेला आहे. जेव्हा केव्हा वन ऑफ द येतं त्यावेळेस त्याच्या पुढचा नाऊन ऑलवेज प्लुरल असतो अनेक वचनामध्ये. वन ऑफ द डॉंकी तर सिंग्युलर आहे तर हे प्लुरल असलं पाहिजे. वन ऑफ द डॉंकीज, वन ऑफ द नॉवेल्स, वन ऑफ द पेन्स, वन ऑफ द बुक्स, वन ऑफ द नॉवेल्स. वन ऑफ द जेव्हा येतं याचा अर्थ असा होतो की वन ऑफ द डॉंकी इज व्हाईट म्हणजे एक डॉंकी व्हाईट आहे. वन ऑफ द म्हणजे पैकी, मग तिथं अनेक डॉंकीज आहेत, अनेक गाढव आहेत, त्या गाढवापैकी एक आहे. म्हणजे आता गाढव इथं एक आहे का, एक पैकी एकच व्हाईट होतं म्हणून डॉंकीज अनेक दाखवायचं आहे आणि त्याच्यापैकी एक व्हाईट आहे असं म्हणायचं आहे. तेव्हा हे वाक्य करेक्ट होते. करेक्ट वाक्य काय आहे, वन ऑफ द डॉंकीज इज व्हाईट म्हणजे अनेकापैकी एक, अनेक डॉंकीपैकी एक हा व्हाईट. वन ऑफ द म्हणजे एक हा व्हाईट आहे. अशा पद्धतीने आपल्याला करेक्शन करावं लागतं. त्याच्या पुढचं पहा, ही ऑलवेज हेल्प्स द पुअर पीपल. ही ऑलवेज हेल्प्स द पुअर पीपल. तो नेहमी गरीब लोकांना मदत करतो. आता या ठिकाणी द पुअर, जेव्हा केव्हा द पुअर येतो तेव्हा द पुअर म्हणजे सर्व गरीब आले त्याच्यामध्ये, एक दोन तीन नाही, म्हणजे सर्व आले तेव्हा या ठिकाणी पीपल म्हणण्याची गरज नाही. ऑलरेडी द पुअर म्हणजे सर्वच गरीब, तो सर्वच गरिबांना मदत करतो म्हणून पीपल येणार नाही. तिसरं वाक्य बघा, गुड नाईट सर, हाऊ आर यू. आता गुड नाईट सर रात्रीच्या वेळेला हे सॅल्युटेशन केलेलं आहे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाला, तुम्ही कसे आहात, गुड नाईट. मात्र गुड नाईट केव्हा वापरलं जातं, जेव्हा आपण एखाद्याचा निरोप घेतो रात्रीच्या वेळेला तेव्हा गुड नाईट म्हणून निघून जातो, त्याच्यापुढे कुठलंही संभाषण होत नाही. किंवा गुड नाईट म्हणून झोपी जातो, एकमेकाला त्याच्यानंतर बोलणं जात नाही. गुड मॉर्निंग सकाळच्या वेळेला, गुड आफ्टरनून दुपारच्या वेळेला, गुड इव्हनिंग संध्याकाळी आपण झोपेपर्यंत किंवा निरोप घेईपर्यंत एकमेकाचा गुड इव्हनिंग म्हणतो. जेव्हा आपण निरोप घेतो तेव्हा गुड नाईट म्हणत नाही. तर या ठिकाणी गुड इव्हनिंग, गुड नाईटच्या ठिकाणी काय ना, गुड इव्हनिंग सर. लाल अक्षराने केलेले करेक्शन असं गृहीत धरायचे. गुड इव्हनिंग सर, हाऊ आर यू. त्याच्या पुढे पहा, आय एम वेल अप इन माय स्टडी. आता आय एम वेल अप इन माय स्टडी, मी माझ्या अभ्यासामध्ये चांगला आहे असं म्हणायचं आहे. तेव्हा स्टडी हा वापरण्याच्या ऐवजी स्टडीज म्हणतात. आय एम वेल अप माय स्टडीज, IES या पद्धतीने. पाचवं वाक्य पहा, ही डिड नॉट लिसन हर ऍडवाइसेस. तो तिचे सल्ले ऐकत नाही. ऍडवाइसेस असं होत नाही तर ADVICE, ऍडवाइसेस प्लुरल फॉर्म होत नाही, इट इज ऍडवाइस. ही डिड नॉट लिसन हर ऍडवाइस. शी बॉट 2 डझन एग्स. तिने 2 डझन अंडे घेतले. आता 2 डझन एग्स, इथे एग्स प्लुरल आहे पण डझन ऑलरेडी इटसेल्फ, डझन DOZEN, डझन हा सिंग्युलर पण आहे आणि डझन हा प्लुरल पण आहे. यस लावून त्याचं प्लुरल फॉर्म होत नाही. इटसेल्फ, डझन इटसेल्फ इज प्लुरल, त्याच्यामुळे यस लागत नाही. त्याच्या पुढचं वाक्य पहा, द जज पास्ड ऑर्डर फॉर हिज रिलीज. न्यायाधीशाने त्याची सुटकेसाठीचा एक आदेश काढला. जेव्हा पास्ड हा शब्द येतो, एखादी आदेश निघतो तेव्हा तो सिंग्युलर मध्ये नसतो, नेहमी प्लुरल. पास्ड ऑर्डर्स, जज पास्ड ऑर्डर्स फॉर हिज रिलीज, त्याच्या सुटकेसाठीचे आदेश पारित केले. त्याच्या पुढचं पहा, द रोड इज क्लोज फॉर रिपेअर.
द रोड इज क्लोज्ड. रोड बंद केलेला आहे का, तर पुढे त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे. पण ऑलवेज रिपेअरच्या ऐवजी रिपेअर्स असं केलं जातं. द रोड इज क्लोज फॉर रिपेअर्स. ही कॅरीड ऑल माय लगेजेस. या ठिकाणी सुद्धा लगेजेसच्या ऐवजी लगेज. लगेज इटसेल्फ इज प्लुरल. सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही फॉर्म लगेजेस आहे. म्हणून ऑल म्हणल्याच्या नंतर लगेजेस येत नाही. सर्व सामान माझं त्यांनी वाहून नेला, घेऊन गेला, तर इथं लगेज इटसेल्फ इज प्लुरल. ही हॅज कम्प्लिटेड 2/3 ऑफ हिज वर्क्स. आणि तो त्याचं आपलं 2/3 काम पूर्ण केलेलं आहे. जेव्हा केव्हा 2/3 1/4 जेव्हा असं येतो तेव्हा 2/3 असं लावलं जाते, 2/3 नाही. त्याच्या पुढचं वाक्य पहा. सी हॅज लॉस्ट अ 10 रुपीज नोट. अ 10 रुपीज नोट. तिने एक 10 रुपयाची नोट हरवलेली आहे किंवा गमावलेली आहे. तर जेव्हा केव्हा 10, 5, 100, 5,000 रुपीज येत नाही. जेव्हा एक नोट आहे, इथं 10 म्हणजे अनेक वाटतं आपल्याला, हे प्लुरल आहे, पण ती नोट आहे म्हणून रुपीज नाही. सी हॅज लॉस्ट अ 10 रुपी नोट. 10 रुपयाची तिने नोट गमावली. द कॅटल्स आर ग्रेजिंग. पुढचं वाक्य पहा. या ठिकाणी सुद्धा कॅटल हे इटसेल्फ प्लुरल आहे म्हणून पुन्हा त्याला यस लावून कॅटल्स करायचं नाही. कॅटल म्हणजे गुरे, जनावरे, एकत्रित त्याला कॅटल म्हटलं जातं. कॅटल्स लावलं तर चुकीचं होतं. द कॅटल आर ग्रेजिंग. जनावरे चरत आहेत. ग्रेजिंग म्हणजे चरणे. द पोलीस हॅज अरेस्टेड द थीफ. आता पोलीस म्हणजे एक. या ठिकाणी पोलीस ही एक संस्था आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांचा समूह असतो. पोलीस म्हणजे 4, 2, 3. जर एक कॉन्स्टेबलनं जर असं म्हटलं तर वेगळं होईल. पण जेव्हा केव्हा पोलीस हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याच्या पुढे हॅव लागलं जातं. पोलीस हॅव अरेस्टेड द थीफ. पोलिसांनी एका चोराला पकडलं. द हाऊस इज बिल्ड ऑफ ब्रिक्स अँड स्टोन्स. घर हे दगड विटांनी बांधलं. आता इंग्रजीमध्ये बोलणं आणि मराठीत बोलणं दोन्ही वेगवेगळं आहे. आपण दगड मातीचं घर म्हणतो, दगडा मातीचं घर म्हणतो. दगडा माती हा जरी मराठीत प्रयोग असला तर इंग्लिशमध्ये द हाऊस इज बिल्ड ऑफ ब्रिक्स अँड स्टोन्स हे चुकीचं आहे. द हाऊस इज बिल्ड ऑफ ब्रिक अँड स्टोन. विटाचं आणि दगडाने बांधलं गेलेलं. त्याला यस लागत नाही. या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यापुढे आय वॉन्ट टू नो द कंटेंट ऑफ द मेडिसिन. आता कंटेंट काय आहे ते मला जाणून घ्यायचं मेडिसिन मधलं. म्हणजे त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल किती आहे किंवा आणखीन काय कुठलं अँटीबायोटिक्सचं प्रमाण किती आहे किंवा आणखीन कुठलं सिट्रिजिनचं किती आहे. तर कंटेंटला एक वचनाच्या ऐवजी कंटेंट्स करायचं. त्याच्यामधले काय इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा कंटेंट्स. आय वॉन्ट टू नो द कंटेंट्स ऑफ द मेडिसिन. अनेक कंटेंट्स मिळून मेडिसिन तयार होतं म्हणून कंटेंट्स हे प्लुरल वापरलं जातं. त्याच्यानंतर पहा. द सर्व्हिस हॅज बीन टर्मिनेटेड. द सर्व्हिस हॅज बीन. सर्व्हिस एक नसते, अनेक सर्व्हिसेस असतात. सर्व्हिसेस म्हणजे ऑलवेज हे काय असलं पाहिजे. द सर्व्हिसेस हॅव बीन. द सर्व्हिसेस हॅव बीन टर्मिनेटेड. त्यांच्या सेवा संपुष्टात आणल्या गेल्या. सेवा ही एक नसते, अनेक वचने ऑलवेज वापरलं जातं. द मॅनकाइंड आर टू बी लव्ड. मनुष्य जातीवर प्रेम केलं पाहिजे. मनकाइंडच्या नंतर हे आरच्या ऐवजी इज येतो. द मनकाइंड इज टू बी लव्ड. हा बदल किंवा हे करेक्शन एररचं आपण दुरुस्त केलं पाहिजे. द वेजेस ऑफ सिन आर डेथ. आणि पापाचं जे आपण म्हणतो परिणाम काय होतो तो मृत्यू आहे. पापाचे वेजेस काय तर मृत्यू होतं. वेजेस ऑफ सिन. सिन म्हणजे एक वचनी आहे. आता वेजेस इथं अनेक वचनी वापरल्यामुळे आपण इथं आर घेतला होता. पण वेजेस ऑफ सिन पापाचं शेवट हा मृत्यूमध्ये होतो म्हणून द वेजेस ऑफ सिन इज डेथ. आरच्या ऐवजी इज वापरायचं. दे आर माय सन इन लॉज. ते माझे जावाई आहेत. आता या ठिकाणी दे आर माय सन इन लॉज. लॉजच्या ऐवजी आपण यस कुठे लावलं पाहिजे अनेक वचनासाठी. सन्स. आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. दे आर
माय सन्स इन लॉ. सन इन लॉज नाही तर सन्स इन लॉ, ते माझे जावई आहेत. द ज्युरी टुक देअर डिसिजन. ज्युरी म्हणजे न्यायाधीश, त्यांचा निर्णय घेतला. किंवा पंच असतील तर पंचांनी त्यांचा निर्णय घेतला. ज्युरीच्या ऐवजी देअर वापरलेला आहे इथं प्रोनाउन, तर या ठिकाणी ज्युरी टुक इट्स डिसिजन म्हटलं जातं, नॉट देअर. ज्युरी टुक इट्स डिसिजन. त्याच्या पुढे पहा, राम्स अँड श्याम्स बाईक इज स्टोल. राम आणि श्यामने एक बाईक घेतली होती दोघांनी मिळून आणि त्यांची बाईक चोरीला गेलेली आहे. राम्स अँड श्याम्स जेव्हा असं विचारलं जातं, पहिल्याला अपॉस्ट्रॉफी लागत नाही, शेवटचा राम्स आणि श्याम्सच्या ऐवजी राम अँड श्याम्स बाईक इज स्टोलन असं केलं जातं. हिज हेअर्स हॅव टर्न व्हाईट. हिज हेअर्स, आता हेअर्स म्हणजे त्याची केस आता पांढरे झालेले आहेत. टर्न व्हाईट म्हणजे काळ्याचे पांढरे झालेले आहेत. हेअर्स अनेक वचनी वापरला जात नाही. हेअर म्हणजे डोक्यावरचे केस, हे एक वचन आणि अनेक वचनासाठी हेअरच वापरलं जाते. हेअर म्हणजे कुठले, आता केस आहेत, माणसाचे डोक्यावरचे केस, मेंढीचे केस आणि आणखीन कुठल्या तरी अस्वलाचे केस, असे वेगवेगळे जेव्हा केस वापरले जातात तेव्हा त्याला हेअर्स वापरलं जातं. पण माणसाचे एकाच व्यक्तीचे जर डोक्याचे केस वापरायचे असेल तर हेअर एक वचन, एक केसासाठी आणि अनेक केसासाठी सुद्धा हेअरच आहे. म्हणून या ठिकाणी हेअर हॅव बीन टर्न व्हाईट. व्हॉट इज द लास्ट स्कोर. आता हे वाक्य पहा, आपण असं क्रिकेटमध्ये कॉमेंट्री ऐकताना वगैरे किंवा विचारत असताना व्हॉट इज द लास्ट स्कोर, शेवटचा स्कोर काय होता, तर असं विचारणे व्हॉट इज द लेटेस्ट स्कोर. लास्टच्या ऐवजी लेटेस्ट, अलीकडचा स्कोर काय होता, लेटेस्ट स्कोर. त्याच्या पुढचं पहा वाक्य, आय डू नॉट लाईक दीज काइंड ऑफ नॉवेल्स. मला अशा प्रकारच्या कादंबऱ्या आवडत नाहीत. तर आय डोंट लाईक दीजच्या ऐवजी धिस काइंड ऑफ नॉवेल्स असं करायचं. दीज नाही, धिस काइंड ऑफ नॉवेल्स. ही इज प्रेझेंटली एट चंद्रपूर. तो आता सध्या स्थिती चंद्रपूरमध्ये असं याचा अर्थ होतो. बट ही इज प्रेझेंटली असं म्हणण्याच्या ऐवजी ही इज एट चंद्रपूर एट प्रेझेंट असं म्हटलं जातं. ही इज एट चंद्रपूर एट प्रेझेंट. पण आपण बरेच काही आपल्याला असे एट प्रेझेंटली वगैरे म्हणण्याचे आघात आहेत, पण ते चुकीचे आहेत, ते आपण दुरुस्त केले पाहिजे. ही इज इनफ वाईज टू अंडरस्टँड द सिच्युएशन. ही इज इनफ वाईज हा सुद्धा असाच आघात आहे. ही इज इनफ वाईज टू अंडरस्टँड द सिच्युएशन, तो परिस्थिती समजण्या इतका तो खूप हुशार आहे असं त्याचा अर्थ होतो. वाक्य बरोबर आहे, पण इनफ वाईजच्या ऐवजी आपण वायसी वर्सा उलट पक्षी नेहमी बोलायचं किंवा लिहायचं. ही इज वाईफ इनफ म्हणायचं. इनफ वाईजच्या ऐवजी वाईज इनफ. ही इज वाईज इनफ. ही इज वाईज इनफ टू अंडरस्टँड द सिच्युएशन. तो परिस्थिती समजण्या इतका हुशार आहे. आय विल वेट हिअर अंटिल यू डू नॉट गो. मी इथं तू जाईपर्यंत थांबणार आहे. अंटिलचा ऑलरेडी निगेटिव्ह अर्थ होतो, त्याच्यामुळे पुन्हा डू नॉट निगेटिव्ह वापरण्याची गरज नाही. आय विल वेट हिअर अंटिल यू गो. अंटिल यू डू नॉट गो नाही, डबल निगेटिव्ह होईल, म्हणजे वाक्यामध्ये डबल निगेटिव्ह वापरलं जात नाही. अंटिलचा अर्थच निगेटिव्ह आहे. आय विल वेट हिअर अंटिल, जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत या ठिकाणी मी थांबून राहील. त्याच्यामुळे अंटिल वापरल्याच्या नंतर पुढे निगेटिव्ह नकारार्थी शब्द रचना नसते. नॉट किंवा डू नॉट किंवा डिड नॉट, डज नॉट वगैरे. ही मॅरिड विथ चाइल्डहुड फ्रेंड. तो आपल्या बालमैत्रिणीबरोबर लग्न केला, बालपणीच्या मैत्रिणीबरोबर लग्न केला. आता या ठिकाणी पहा, हे पुढचे तिन्ही वाक्य काही गृहीत धरले जातात. मॅरिड विथ आपण म्हणण्याचा आघात आहे. ही मॅरिड विथ हिज अंकल्स डॉटर. तो आपल्या मामाच्या मुलीसोबत लग्न केला. पण मॅरिड म्हटल्याच्या नंतर त्याच्या पुढे विथ वापरलं जात नाही. विथ हे चुकीचं आहे. मॅरेज हे कुणाबरोबर तरी केलंच जातंय. त्या मॅरिड या वर्ब मध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. लग्न करणे म्हणजे कुणासोबत तरी करणे. कुणासोबत मॅरिडचा म्हणून पुन्हा विथ वापरणं चुकीचं आहे. म्हणून ही मॅरिड हिज चाइल्डहुड फ्रेंड असं करेक्ट आहे. आय हॅव ऑर्डर्ड फॉर डिनर. आता हे पण तसंच आहे.
आपण कशासाठी तर ऑर्डर देतो, जेवणासाठी, नाश्त्यासाठी, चहासाठी. ऑर्डर देणे म्हणजे कशासाठी दिलं जातं, म्हणजे पुन्हा फॉर चहासाठी फॉर वापरणं हे चुकीचं आहे. इथं पण प्रिपोजिशन येत नाही. आय हॅव ऑर्डर डिनर, मी डिनर. आय हॅव ऑर्डर टी, मी चहाची ऑर्डर दिलेली आहे, असा अर्थ त्याच्यामध्ये. ऑर्डर मध्येच फॉर आहे आणि मॅरिड मध्येच विथ आहे, म्हणून पुन्हा मॅरिड विथ किंवा ऑर्डर फॉर असं म्हणायचं नाही. ही रिक्वेस्टेड टू द गेस्ट टू डिस्ट्रीब्यूट द प्राइज. या ठिकाणी पण रिक्वेस्टेड म्हणजे कुणाला तरी विनंतीच केली जाते. टू म्हणजे कुणाला टू वापरायची गरज नाही. रिक्वेस्टेड, आय रिक्वेस्टेड समबडी, मी कुणाला तरी विनंती करतो. म्हणजे याचा अर्थ की रिक्वेस्टेड म्हणजे कुणाला तरी केलं जातं. रिक्वेस्ट म्हणजे असं काही हे नसते, कुणाला तरी केलीच जाते, म्हणून रिक्वेस्टच्या नंतर टू वापरत नाही. ही रिक्वेस्टेड द गेस्ट टू डिस्ट्रीब्यूट द प्राइज, हे करेक्ट आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण दैनंदिन वापरात येणारे किंवा वेगवेगळ्या परीक्षेत विचारले जाणारे असे 30 वाक्य ज्याच्यामध्ये कॉमन एरर्स होत्या त्या आपण दुरुस्त करून ते करेक्ट कसं बोलायचं किंवा करेक्ट कसं आपण लिहायचं किंवा करेक्ट कसं उत्तर द्यायचं हे आपण शिकलेलो आहोत. या ठिकाणी आपण इथंच थांबणार आहोत. आपण धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच नवीन व्ह्यूअर्सनी चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला पण विसरू नका.